welcome back to Sawan Sisters. Wish you many many happy returns of the day once again. बर्थडे गर्लचा दिवस स्टार्ट झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत तुर्बेला आम्ही चाललोय. सो तिकडे रेस्टॉरंटचा आपण शूट करणार आहोत. त्याचसोबत सोनलचा बर्थडे पण आपण तिकडे सेलिब्रेट करू आणि एक सरप्राईज आहे इव्हनिंगला माझ्याकडून परत सोनलला. सो ते दिसेलच ब्लॉग मध्ये, कंटिन्यू बघत राहा. तो कालचा आउटफिट तर तुम्ही बघितला, खूप आवडला असेल. आय नो कमेंट्स पण आले असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शनला आहे, चेकआउट करू शकता. आणि आजचा ड्रेस पण सोनलने जो वेअर केला आहे तो शिवानी गिफ्टेड आहे शिवानी. सो त्याची पण लिंक आम्ही शेअर करू. आजचे आउटफिट्स पण जे काही असतील त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनला असेल. सो डू चेकआउट. बट आउटफिट चेक आम्ही देऊ आफ्टर वी रीच द लोकेशन. बट आम्ही झोपलो किती वाजता माहिती आहे? 6:30 की 6:45च्या दरम्यान आम्ही झोपलो. लिटरली झोप येतच नव्हती आणि जी नंतर झोप आली मग उठता येईना. म्हणजे अजिबात आम्हाला उठायलाच आलं नाही, जमलं नाही. म्हणजे अलार्म वाजतोय, मम्मी उठवते, मग मी शेवटी मला माझं असं होतं की उठायचंय, मी उठू शकते. म्हणजे लोळत होती, जाग आलेली मला आणि शेवटी लेट केलेला आहे. सो आता सुरुवात लेट होते, मग मला संध्याकाळचा जो माझा प्लॅन होता त्याला पण उशीर होतोय. सो लेट्स सी हाऊ इट टर्न्स आउट. मला खूप जास्त असं धाकधूक राहिले. इकडे आम्हाला क्विक सगळं करून निघावं लागणार आहे. सो ब्लॉगमध्ये बघायलाच आणि जिथे जातोय तिथे पण ते सगळं लोकेशन दिसेलच. बट सोनलला कसं वाटतंय? काल रात्रीचे 12 वाजता सगळ्यांनी सेलिब्रेशन इज लाईक फ्रेंड्स फॅमिलीजने तर ग्रेटच केलं. बट तुझ्या फॅन्स आणि जे इन्स्टा फॅमिली सगळे आहेत त्यांना काय सांगशील? मी त्या व्हिडिओमध्येच बोललेली की थँक्यू सो मच. पहिल्याच ब्लॉगमध्ये बोलली की थँक्यू, मला सर्वांना जणांनी विश केलं. सो असंच प्रेम करत राहा माझ्यावर. बर्थडे फोटोज एडिट्स वगैरे ते पण आहे, पण ऍक्च्युली पोस्ट करायला वेळच नाही. सकाळी असं वाटेल लोकांना की म्हणजे हिने असं सीन पटाप. आणि ऍक्च्युली ना म्हणजे आम्हाला माहित पण नसतं, फोन साईडला असतो, हिने पोस्ट स्टोरी स्वतःची केली ना तरी ते असं पटापट क्लिक सगळ्यांची स्टोरी होतात आणि सीन होऊन जातात. मग समोरच्याला वाटतं हिने सीन केलं पण हिने रिप्लाय किंवा पोस्ट नाही केलं. तर गाईज असं अजिबात समजू नका. तर म्हणजे सगळ्यांचे ब्लेसिंग्स आणि प्रेम तिच्यापर्यंत पोहोचणारच आहे आणि आम्हाला माहिती आहे तुम्ही किती सपोर्ट करता. सो असंच प्रेम करत राहा. आणि ब्लँकेट्स पण आली सांगायचे. आय नो बाई, तिचे मेसेजेस मला येत आहेत की विश हर, म्हणजे कारण की माहिती आहे की ती अशी नॉर्मली पण डेजला मेसेजेस ती सीन नाही करत काही. म्हणजे ती नॉर्मली ते जाऊ दे, सीन मेसेजेसचं जाऊ दे, ती PRs वगैरे येतात, कोलॅबरेशन एवढे येतात, ती ते पण बघत नाही. आता तर मलाच बघावं लागणार आहे, लक्ष द्यावं लागणार आहे तिच्याकडे. अर्धे तर जे येतात ना कोलॅब ते पण भाई मी लक्ष देते, म्हणजे त्यांना रिप्लाय मी देते म्हणून ते येतात. नाही ते ही तर रिप्लाय पण देत नाही, काही नाही. सो असं अजिबात विचार करू नका ही इग्नोर करते की बघा, इग्नोरचा प्रश्नच नाही. ती फोनच नाही घेत. टू बी ऑनेस्ट ती जास्त फोन नाही घेत आणि मी 24 तास फोनवर असते, तर सगळ्यांना माहिती. बट कामासाठी असत्या, मला असं नाही तर वाटत, कारण की स्वतःचं बघून हिचं पण बघायचं असतं. सो मला खूप हेक्टिक होऊन जातं म्हणून मी फोन. आणि आपल्या क्लासचं पण असतं. सो भरपूर गोष्टी असतात माझ्या ह्याच्यात. एनिवेज बर्थडे बर्थडे असं वाटतं मला कालच संपला माझा बर्थडे. अभी तो सुरुवात आहे भाई. ऍक्च्युली मी काल सगळं का सेलिब्रेशन केलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल भाई तो पिंटरेस्टची बर्थडे केला नंतर क्रॅकर्स, ऑब्व्हियसली ते फटाके तर रात्रीतच मजा येतात फोडलेले. आणि आज सेलिब्रेशन करायला आज पण केलं असतं, फोडू शकत होती, पण म्हणजे बाहेरचं सरप्राईज आहे ते. रिटर्न येऊन कुठे उगाच टाइम नाही मिळणार, मग प्लॅन फ्लॉप होईल. आणि हिची खूप इच्छा होती, सो जी तिची इच्छा आहे ती मी पूर्ण करणार. सो मी केली. मी असं विचार केला की जाऊ दे करूया आपण, तिची इच्छा आहे ना. सो डन. आणि ते पिंटरेस्टची पण ते तिला कधीपासून इच्छा होती, ती आधी पण म्हणजे असं मी कधी बोललीच नव्हती. पण ती असं बोलली नाही की मला करा, असं नाही बोलली. ती दाखवायची मस्त वाटतंय ना, छान वाटतं, एस्थेटिक वाटतं. तिचं माहिती आहे, यू गाईज नो इट, की
तिला कसं एस्थेटिक आवडत असतं. सो मी तिच्या एस्थेटिकपणापर्यंत पोचायचा प्रयत्न केलेला आहे. पोचली. हा, आणि तिने मला ते दिलं क्रेडिट की ना यार खरं शॉक मध्ये होती. तुम्हाला तर बघितलंच रिॲक्शनच किती वेळा त्याबद्दल बोलणार, पण भाई अनएक्सपेक्टेड आणि खूप जास्त भारी असं वाटलं ना तिथेच की मन भरून जातं की म्हणजे रडली ना ते रिअल होतं. कारण की असं माहिती कोणाला असं म्हणजे वाटतात की काय ओव्हर ऍक्टिंग एवढंच तर आहे, ते एवढंच आहे. पण गाईस पैशांपेक्षा जास्त ना ते मॅन पॉवरची काम आहेत. म्हणजे तिथे जास्त पैसे इन्व्हेस्ट नाही. आता ती मी बाहेर जसं लास्ट टाइम तिला पैसे देऊन डेकोर करून घेतलं असतं, पण नाही. माझी अशी इच्छा होती की स्वतःच्या हाताने मी बनवेन सगळ्या गोष्टी आणि सगळं डेकोर करेन. खूप जास्त मेहनत लागते त्याला. मम्मी दीदी दोघांनी पण मिळून ते सगळं एवढं पूर्ण केलंय. सो हॅट्स ऑफ. मला तरी म्हणजे एवढं मला नाही होत कोणाच्या म्हणजे बर्थडेला एवढं हे करायला, पण दीदीने केलंय. आता कसं ती छोटी आहे ना, म्हणून मला जास्त प्रिन्सेस ट्रीटमेंट म्हणतो सर्व देते ना प्रिन्सेस ट्रीटमेंट. मुझे कौन सी मिलती है भाई प्रिंसेस ट्रीटमेंट? पीछे बैठी है ना मेरे. हा गाडी आणि बाकीच्या गोष्टीत पण म्हणजे मला हातात सगळ्या गोष्टी मिळतात. सो ते आहे प्रिन्सेस ट्रीटमेंट माझ्यासाठी. घरातले वगैरे मी काहीच नाही करत. या गोष्टीत मी झिरो आहे व या गोष्टीत ती हिरो आहे. आणि बाकीच्या गोष्टीत असं सगळं जर आयडिया वगैरे तुम्हाला द्यायची असेल त्या गोष्टीत मी आहे हिरो. लाईक आता तर तुम्ही बघितलात सोनलचं मी डेकोर एवढं मस्त केलंय. सो आता तुम्ही बिंदास मला ऑर्डर्स देऊ शकता गाईज. DMs काय बोलतात ओपन आहे. यू कॅन DM मी आणि मी तुमचं छान तुम्हाला तुमच्या बॉयफ्रेंडला, तुमच्या हजबंडला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुमच्या बायकोला काय सरप्राईज द्यायचं असेल बहिणी भावाला मला बोलवा. पंचक मी काय नाही पण अच्छे खासे पैसे लूंगी. हसतोय अच्छे खासे पैसे लूंगी भाई मैं. तर तुम्ही DM करू शकता. आणि आजचा पण ड्रेस हा खूप जास्त आणि त्यात पण आयडिया मी देणार हा. सगळं लावायचं समजलं नाही करायचंय आपल्याला. खरंच देते हा ना. आजचा मला आउटफिट खूप जास्त प्रिटी आहे आणि हे कालचाच नेक पीस मी वेअर केला कारण की तो मला खूप जास्त क्यूट वाटतं आणि तो लिटरली जातोय आउटफिट सोबत असतं मला. आणि हे इयरिंग्स व्हिडिओच आहेत. गाईज आम्ही आलेलो आहोत मनसूर बाईच्या लकी रेस्टॉरंट. हे वेट वाढेल सॉरी बोल वेट वाढेल बोललो जास्त खाल्लंस. आता खायचंच आहे कारण की बघू आपण फूड वगैरे कसं आहे सगळं सांगू आम्ही तुम्हाला. पापड आलेला आहे इथे आणि बाकीची ऑर्डर पण येणार आहे. रोस्टेड लाईम चिल्ली. लाईम चिल्ली चिल्ली आली आहे आणि यांचं रोस्टेड काहीतरी लाईम चिल्ली आहे. सो भरपूर सुंदर असं मागवल्या कलर आणले त्याचा. बर्थडेची पार्टी फूड जोरात दिली रे आम्हाला. धन्यवाद थँक्यू. वेलकम. कशी आहे दीदी टेस्ट? छान आहे एक नंबर. पण टेस्ट आता मला इकडची मला ग्रीन चिकन खूप आवडतं. आता मला इकडची टेस्ट ट्राय करायची आहे. चिकन प्लॅनेट. ओ माय गॉड प्लॅनेट नवीन वाटतं वेगळाच प्रकार आहे. आता खाऊन बघू आपण कसं आहे. रोशन भाऊ वाट बघत ना चिकनची. धन्यवाद त्यांचं असं मला खायला देता. आणा रे बाबा जल्दी सेफ सर्व करो यार. कोमल तूच खाशील वाटतं सगळं आता. इसलिए मेरे को ही पहला सर्व किया है उन्होंने. हाँ ना पता चल रहा है तेरे ऊपर. उनको पता चल गया मेरे को मेरा फेवरेट है. आणि गाइस मला इकडचं ट्राय करायचं. मी टेस्ट करून सांगते. वाव येस. एकदम म्हणजे असं एकदम सॉफ्टली असं बघा कट पण झालं. फर्स्ट बाईट कोमलचा. वाव
वाव I can feel. आय लव्ह ते इट. बोलतात ना वाव. Wow. चिकन बेस्ट प्लॅनेट. बेस्ट. Chicken planet. चिकन पण एकदम फुल्ली कुक्ड आहे प्रॉपरली. आणि आणि ऑर्डर जो- लवकर पण येते. हा ऑर्डर लवकर पण येते आणि वरून त्याचं जे आहे ना सगळं जे लावलेलं ते खूप perfect. चिकन प्लॅनेट. काय? सॉफ्ट आहे चिकन एकदम मस्त आहे मस्त. रोशन भाऊ तो गाईज लॉलीपॉप आहे. तिथे आलेला आहे खायला चिकन चिकन लॉलीपॉप आणि आता लॉलीपॉप बघूया आहे. कसे क्रंची आहे. एकदम दोन खाल्ले ते एकदम हा. फिनिश. अरे खूपच स्टार्टच माझ्यापासून करतात. वाव. कितीला मॅच आहे? खूप छान आहे. टेस्ट तर एक नंबर आहे. प्लेट झाला का तो? साईज बघा लॉलीपॉपची साईज. तो झाला का? काय आहे मुर्ग मसला. पहिल्यांदा बघतोय. मुर्ग मसला मी भाई समोसा रोटी ट्राय बघ. केलेला. पुढचे आयटम काय टाकतील तू? पुढचे रोटी आयटम. बस. भाई एक ही रोटी बोलना ये रिपीट मत करना. हा बघ ना बघ आणि ना. तिथे आलेला आहे आणि आता रोटी खाणार आहोत त्याच्यासोबत आम्ही. नको? दुसरा आयटम म्हणजे सर्विस पण त्यांची. आम्ही तर हाफ हाफच खाणार भाई. डेव्हलपमेंट खाणं आणि होत आहे खूप छान आणि फ्रेंच फ्राईज आहेत. वरती फ्रेंच फ्राईज आहे पण डब्बा गोष्ट आहे. डब्बा खुश आहे. आता बघू हे काहीतरी नवीन आहे कसं टेस्ट लागतंय. अकेले में एक ही. काय स्नॅपचा घे स्नॅपमध्ये घे मस्त. फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. लेट्स सी कसं आहे. आणि ते बोलतायत की शुगर पण एकदम कमी आहे तर आता आपण टेस्ट करून बघूया कसं आहे. So, ही गोष्ट तर आम्ही फर्स्ट टाइमच ट्राय केली पुडिंग. आम्ही त्याच्यामध्ये कधीच ट्राय नाही केलं. आईस्क्रीम सारखं वाटलं फर्स्ट बाईट मध्ये. याला आवडले की नाही काय माहिती. अच्छा खायचं काम करायचं ऐसा आहे का? मी बघू. शिकली रे फिरवायला कॅमेरा. चालू ठेव तुमचं. छान आहे ना? खूपच छान आहे. आवडलं मला. हे असं असतं ते असं कापून जे व्हाईट व्हाईट मलाई हा ती खरवस सर्वच त्या टाईप मध्ये. खरवस सेम. मस्त लागतं. छान आहे गाईज नक्की या. छान आहे गाईस भरपूर खाल्लं. करा. भरपूर म्हणजे किती भरपूर या दोघींनी. डिस्क्रिप्शन मध्ये यांचा ऍड्रेस वगैरे मेन्शन केलेला आहे. तुम्ही येऊ शकता. भाई ज्याने आणले त्याला तुम्ही काय बोलतच नाही. बट हे तर डेझर्ट नक्की ट्राय करा. ज्याने आणलं त्याला काय बोलतच नाही. वरती बघतच नाही तुम्ही लोक. वरती म्हणजे खाताना रे. खाताना बघायचंच नसतं वरती. म्हणून मी पण नाही बघत. छान आहे. मस्त. आवडलं. येस फुल करतो आज पूर्ण स्टोरेज. पंधाळ स्टोरेज. छान आहे. आमचं हॉटेल खूप जुनं आहे म्हणून तू बोलला ना काहीतरी. हॉटेल को कितने साल बोल रहे? कमीत कमी 40 वर्ष. बापरे. इब्राहिम भाईची मराठी म्हणजे मराठीवरनच समजेल काय आहे काय नाही. गाडीवरनं चालू केले आहे. किती? 1980 पासून. अच्छा. 85. अगोदर स्टार्टिंग कशापासून केलेली? छोट्या गाड्या. छोट्या गाड्यापासून. तेव्हाच इथे म्हणजे कधीपासून बघतो क्राऊड येतच आहे. कधी येऊन थांबलाच नाही बिलकुल पण. कारण आमच्याकडे आम्ही स्वतः बकोडा आणून खातात. इकडे आणून कापता पर्सनली. ओके. पण टेस्ट पण काहीतरी वेगळी होती डिफरंट. मजा आली काय जेवण. जेव्हा मी येईल ना त्या साईडला कधी याच हॉटेलला व्हिजिट देईल. रोशन भाऊ महत्वाची गोष्ट म्हणजे जेवण चुलीवर बनतंय यांचं. चुली पे बनाते सब. आता सुद्धा अरे बापरे. ये किचन कौन सा साइड है आपका? अच्छा उस साइड में. चलो आऊंगा वापस पक्का. पण सेटअप आहे. सिटिंग एरिया. आणि इथे पण खूप छान इंटिरियर आहे. इथे मिरर आहे. खूप छान आहे. छान आहे. नक्की विजिट करा. डिस्क्रिप्शनला मी ॲड्रेस वगैरे मेन्शन केलेला आहे. छान. या हॉटेलमध्ये इंटिरियर खूप छान आहे म्हणून आउटफिट चेक आम्ही देतो. हा आहे बर्थडे आउटफिट जो शिवानी दीदीने गिफ्ट केलेला. तर चॉईस दीदीची होती. मस्त खाल्लंय. इतकं पोट खूप फुल झालंय कारण की खूप जास्त टेस्टी होतं फूड. आणि आता चला जातो घरी बिकॉज संध्याकाळचे प्लॅन्स आहेत तर त्यासाठी टायमिंगवर पोचायचं आहे. आणि इथलं इंटिरियर पण खूप जास्त छान आहे. नक्की विजिट करा. तर गाईस इथे बघा ॲड्रेस आहे प्रॉपर. कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहेत. असं पूर्ण हॉटेल आहे.
नक्की विजिट करा. फोटो काढूया आपण इकडे. ह्याच्यावर तुम्ही कॉल करून इथे येऊ शकता. छान टेस्ट आहे, छान इंटिरियर आहे आणि क्लीनलीनेस पण खूप आहे. तो नक्की विजिट केलं पाहिजे कारण की आजकाल नॉनव्हेज वगैरे फूड चांगलं भेटणं मुश्किल आहे. आम्ही निघालो आणि पोचलो सुद्धा. इथे आहे नाही नाही आता असं चेंज दाखवते. नाही नाही पुढून पण आहे, पुढून पण आहे. तर आता आम्ही चाललो आहोत. मला माहिती नाही कुठे नेतात. सो गाईज आता आलो, रेडी वगैरे झालो आणि पुन्हा सोनलचा बर्थडे सरप्राईज द्यायला मी शिवानी आम्ही चाललेलो आहोत आणि मम्मी पण आहे. सो आम्ही क्लेला चाललोय तर दिसेलच तुम्हाला. खूप छान आहे, न्यू झालं आहे डोंबिवलीमध्ये. सो लेट्स गो. आणि आता इथे आम्ही आलेलो आहोत क्लेला फायनली. इकडे आलेले आहेत आम्ही. काय मागवलंय? चिकन टिक्का रोल्स. आणि ते सर्व पण नाही करत आणि म्युझिक पण आहे. बर्थडे गर्ल आणि तेवढी गर्दी न्यू झालंय. रिझर्वेशन करायला पाहिजे 3-4 डेज प्रायर. तर चला ते बेरी स्मॅश आलेलं आहे. शिवानीचं हे काय आहे? पॅशन फ्रूट. हे बेरी
18th मी बर्थडे पॅकअप झालेला आहे विथ सो मच ब्युटिफुल गिफ्ट्स. आणि भाई साहब आयफोन 11 अभी 16 प्रो मॅक्स आहे. 16 प्रो मॅक्स दिलंय मला भाई. मीटिंगला बघा किती लोक. मी परत व्हिडिओज नाही घेतली. शिवानी गेली तिच्या भावासोबत भाव भेटला आणि आता आम्ही चाललो.